नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न। मोगलाई गवळीवाडा येथील 40 महिला भाविकांसह शिवभक्तांना अमरनाथ यात्रेसाठी देण्यात आला निरोप। ऑल दी बेस्ट हे विनोदी नाटक येत्या 6 जुलै रोजी हिरेभवन येथे सादर होणार। आणि माजी आमदार ठाणसिंगजी भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पांढरा नदीकाठी असलेल्या चामुंडा माता नगर येथे आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा रविवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। धुळे शहरातील पांढरा नदीकाठी असलेल्या चामुंडा माता नगर येथे आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी धुळे शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 2 जुलै ते 5 जुलै या कालावधीत मंदिर परिसरात विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वेद घोष, पूजा विधी, भजन कीर्तन आणि प्राणप्रतिष्ठा विधीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, पंढरीनाथ बडगुजर, संजय बडगुजर, गुलाब बडगुजर, मनोहर बडगुजर, गोकुळ बडगुजर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या भव्य धार्मिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थित भाविकांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा धार्मिक उपक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। धुळे जिल्हा हा भक्तिभावाने प्रेरित असलेला जिल्हा आहे आणि आपण बघितलं की अनेक पुरातन मंदिर धुळे जिल्ह्यामध्ये आहेत आणि समाजांचे कुलदैवत हे सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये आहे। आज गुजर, बडगुजर, राजपूत, क्षत्रिय आणि सर्वांचीच देवी असणारी चामुंडा माता यांच्या मंदिराची स्थापना होऊन लोकांसाठी खुलं करण्यात आलं। मी आमचे ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ भैया यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जनतेला अजून एक शक्तीपीठ, प्रेरणेचं स्तोत्र या धुळे शहराच्या पांढऱ्या नदीच्या काठावर आहे। धुळ्याच्या तमाम जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। देवीच्या चरणामध्ये प्रार्थना करून देवी माताचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धुळे शहरातील मोगलाई गवळीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर व सामाजिक कार्यकर्ते बंटी घुगरे यांच्या पुढाकाराने 40 महिला भाविकांसह शिवभक्तांना अमरनाथ यात्रेसाठी उत्साहात शनिवारी निरोप देण्यात आला। धुळे शहरातील मोगलाई गवळीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर व सामाजिक कार्यकर्ते बंटी घुगरे यांच्या पुढाकाराने 40 महिला भाविकांसह शिवभक्तांना अमरनाथ यात्रेसाठी उत्साहात निरोप देण्यात आला। श्रीकृष्ण मंदिरात नारळ फोडून व महादेवाच्या जयघोषात यात्रेला प्रारंभ करण्यात आला। बंटी घुगरे यांच्या माध्यमातून सलग 5व्या वर्षी अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले। यात्रेकरू प्रथम मुंबईला रवाना झाले असून तेथून विमानाने अमरनाथकडे प्रस्थान करणार आहेत। यात्रेकरूंना सुखरूप आणि मंगलमय प्रवासासाठी हिलाल माळी, रवी नगराळे, सुनील देशमुख यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी बंटी घुगरे, डॉक्टर विनोद खंदरकर, श्याम घुगरे, भटू घुगरे, अशोक जंगम, अप्पाजी औशिवकर, अवधूत चिपडे, राजू घुगरे, सोनू घुगरे, ओम गवळी, विशाल घुगरे, नयन घुगरे, सरिता गवळी, रुपाली दयंडे, रेश्मा घुगरे, शैला घुगरे, मोक्षदा गवळी, निधी गवळी, प्रतीक्षा घुगरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त महिला आणि भाविक उपस्थित होते। याही वर्षी गेल्या 4 वर्षापासून आता हे 5वं वर्ष आहे अमरनाथ यात्रेसाठी सगळे श्रीकृष्ण मित्र मंडळ व श्रीकृष्ण मोगलाई गवळीवाडा सगळे भाविक महिला यावर्षी महिला व पुरुष यांच्या 50 ते 40 ते 50 जण यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी प्रस्थान होत आहे। धुळेतून, मुंबईतून विमानाने श्रीनगरवरून बालटाण, पहलगाम मार्गे उद्दिष्ट बाबा बर्फानी अमरनाथ गुफा हे उद्दिष्ट आहे। यावर्षी सर्व महिला पुरुष यावर्षी जास्त संख्येने शिवभक्त अमरनाथ यात्रेसाठी दर्शनासाठी सर्व सहकुटुंब सहपरिवार यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी दर्शनासाठी सर्व परिवार स्वयं निघत आहे। मोगलाई श्रीकृष्ण मित्र मंडळ मराठी रंगभूमीवरील गाजलेले ऑल दी बेस्ट हे विनोदी नाटक येत्या 6 जुलै रोजी 8 वाजता धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे सादर होणार असल्याची माहिती
नाट्य दिग्दर्शक व अभिनेते चंद्रशेखर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. मराठी रंगभूमीवरील गाजलेले आणि अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले ऑल दी बेस्ट हे विनोदी नाटक येत्या 6 जुलै रोजी रात्री 8 वाजता धुळे शहरातील हिरेभाऊ येथे सादर होणार आहे. रंगदेवता थिएटर तर्फे या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून धुळेकर रसिकांना दर्जेदार मनोरंजनाची पर्वणी अनुभवता येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य नाट्य दिग्दर्शक व अभिनेते चंद्रशेखर पाटील तसेच भटू चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ऑल दी बेस्ट हे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय विनोदी नाटक मानले जाते. निखळ विनोदासोबतच मानवी नातेसंबंध, मैत्री, संघर्ष, विश्वास आणि परस्पर सहकार्य यांचे प्रभावी चित्रण या नाटकातून करण्यात आले आहे. त्यामुळे हे नाटक केवळ हसवणारे नाही तर प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडणारे ठरते. हलक्या फुलक्या शैलीत मांडलेली कथा आणि प्रसंग अनुरूप विरोध ही या नाटकाची प्रमुख वैशिष्ट्य आहे. 3 भिन्न स्वभावाच्या मित्रांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा अनेक अनपेक्षित वळणांमधून पुढे सरकते. त्यांच्या मैत्रीतील चढ उतार, संकटाच्या काळात एकमेकांना दिलेली साथ आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. बदलत्या काळात या नाटकाचा आशय आणि सादरीकरण आजही तितकेच ताजे आणि प्रेक्षकांना भावणारे असल्याचे आयोजकांनी सांगितले. उत्कृष्ट संवाद, प्रभावी अभिनय, नेटक्या रंगमंचीय मांडणी आणि दर्जेदार दिग्दर्शनामुळे ऑल दी बेस्ट हे नाटक अनेक वर्षापासून मराठी रंगभूमीवर आपली लोकप्रियता टिकून आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना खळखळून असताना जीवनातील सकारात्मक मूल्याची जाणीव करून देणारा हा नाट्य प्रयोग असल्याने धुळेतील रसिकांसाठी ही एक विशेष सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. दरम्यान या नाट्य प्रयोगाची तिकीट विक्री सुरू झाली असून इच्छुकांनी आगाऊ तिकीट बुकिंग करून या बहुचर्चित नाटकाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नमस्कार धुळे नाट्य रसिक मित्रांनो, धुळ्याला नाटकाची फार मोठी परंपरा आहे. आपण नेहमीच नाटकांच्या संदर्भामध्ये बोलताना बघत असतो की धुळ्यात नाटकं व्हायला पाहिजे, नाटकाचे प्रयोग व्हायला पाहिजे. अनेक मध्यमवर्गीय जे काही आपल्या नाट्यरसिक आहेत ते मुंबई किंवा पुण्याला जाऊन देखील नाट्यप्रयोग बघायला जातात आणि त्या सगळ्यांची जी खंत होती ती सांस्कृतिक भूक आपली भागत नाही आहे. त्याला अनुसरून रंगदेवता थिएटर्स आणि श्री चंद्रशेखर आबा पाटील यांच्या सहकार्याने आपण धुळ्यात नाट्य चळवळ सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत आत्तापर्यंत आपली 4 ते 5-6 नाटकं आणली गेली आहेत आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं ऑल दी बेस्ट हे नाटक आपण घेऊन येत आहोत. या नाटकाबद्दल खरं म्हणजे मी सांगण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र या नाटकासाठी वेडा झालेला आहे. अतिशय कॉमेडी आणि अंगावर शहारा आणणारं असं हे सुंदर असं नाटक आहे. तर माझी धुळेकरांना सर्वांना विनम्र विनंती आहे की त्यांनी 6 जुलैला सायंकाळी 7:30 वाजता हिरेभवन या ठिकाणी या नाटकाचा प्रयोग बघायला नक्की या. आपण संपूर्ण परिवारासह या. तुमच्या मनोरंजनाची 100% खात्री हे नाटक देणार आहे. धन्यवाद. लोकनेते तथा शिंदखेडाचे माजी आमदार मंगलसिंग निमजी राजपूत उर्फ ठाणसिंग जिभाऊ यांच्या 30व्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपंचायत आवारात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लोकनेते तथा माजी आमदार मंगलसिंह निमजी राजपूत उर्फ ठाणसिंग जिभाऊ यांच्या 30व्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिंदखेडा येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नगरपंचायत आवारात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माजी गटनेते अनिल वानखेडे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच वार्ड क्रमांक 5 मधील नगरसेविका अश्विनी संदीप राजपूत व जयसिंग राजपूत यांच्या परिवारातर्फे लोकनेते मंगलसिंह निमजी राजपूत उर्फ ठाणसिंग जिभाऊ यांची प्रतिमा शिंदखेडा नगरपंचायतीला भेट देण्यात आली. या निमित्त नगरसेवक प्रतिनिधी संदीप राजपूत यांनी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी ठाणसिंग जिभाऊ यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची अनेक मान्यवरांनी आठवण करून दिली. या प्रसंगी उपनगराध्यक्ष उदय देसले, भाजप शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, माजी गटनेते अनिल वानखेडे, बांधकाम सभापती मनोहर पाटील, नगरसेवक सुयोग बदाने, ज्ञानेश्वर सकट, अर्जुन बिल, नगरसेवक प्रतिनिधी गुलाब सोनवणे, संदीप राजपूत, दादा मराठे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, माजी नगरसेवक दीपक चौधरी, राजेंद्र रावल, महेंद्र राजपूत, उमेश राजपूत, संजय राजपूत आदी उपस्थित होते. लोकनेते माजी आमदार मंगलसिंग निमजी राजपूत उर्फ ठाणसिंग जिभाऊ शिंदखेडा तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी वाडी शेवाडी प्रकल्प आणि आपल्या बुराई नदीवरचा हा पूल त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या मंजुरीने झालेला आहे. अशा या लोकनेत्याच्या स्मृतिदिनी आज नगरपंचायतीचे सगळे नगरसेवक, सभापती आणि गटनेते, माजी गटनेते त्या संदर्भात जमलेले आहेत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सगळेजण जमून त्यांना अभिवादन करण्यासाठी नगरपंचायत शिंदखेड्याच्या आवारात सगळेजण जमून आज स्मृती त्यांना अर्पण करणार आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. मोगलाई गवळीवाडा येथील 40 महिला भाविकांसह शिवभक्तांना अमरनाथ यात्रेसाठी देण्यात आला निरोप.
ऑल दी बेस्ट हे विनोदी नाटक येत्या 6 जुलै रोजी हिरे भवन येथे सादर होणार आणि माजी आमदार ठाणसिंगजी भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.